जीवन म्हटलं की कर्म. जीवनाची सुरुवात जी आहे ज्या श्वासापासून होते ते श्वास सुद्धा एक कर्म, ती क्रिया. पाणी पिणे एक क्रिया आहे, भूक लागते, या मूलभूत गरजा आहे. तुम्ही काय करता ह्याला महत्व नाही, कसं करता ह्याला महत्व आहे, असं सद्गुरू आज आम्हाला सांगतात. काय करता याला महत्व नाहीच आहे, कारण तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्या कुठेतरी तुमच्या आयुष्याला गरजेच्या आहेत आणि एक दिवस तुम्हाला कळणार आहे मी चुकीचं करतोय ते. मग ते तुम्ही कसं करता हे तुमच्या आयुष्यावर लक्ष देणार नाही. जीवनामध्ये तुम्ही काय करता, काही करा, काही खरं नाही पडत. या जगामध्ये काही पण चांगलं नाही आहे, काहीच वाईट नाही. याचा सदुपयोग करणं तुमच्या हातात आहे पूर्णपणे. जीवन जगताना तुम्ही काहीही करा, पण ते अतिशय सुंदर प्रकारे करा. सफल लोग वही काम करते जो आम लोग करते, बस उनके करने का ढंग अलग होता है. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, पण ती करताना पूर्णपणे समर्पित होऊन करा. मग तुम्ही मला विचारायचं ते करण्याची पद्धती कोणती चांगली आहे, सद्गुरूंना नेमकी काय सांगायचं आहे, ते कसं करावं म्हणजे कसं करावं. अगदी सोपं आहे, देह भान विसरून करावं बस. तुम्हाला बाकी काहीच अट नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून करता तेव्हा प्रकृतीचं साधन बनता. जेव्हा तुम्ही स्वतःला जागरूक ठेवून करता तेव्हा अहमभावाने करता, त्याच्यामुळे ती चुकीचं करू. तर जीवनामध्ये जे काही करतो आपण, रिलेशन्स, एकमेकाबरोबर संबंध तयार करतो, ते त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पारदर्शक असलो पाहिजे. आणि ते कधी असू, जेव्हा आपण वर्तमान काळामध्ये असू. हा क्षण महत्त्वाचा आहे, हे महत्त्वाचं आहे जे मी करतो आहे. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसं करता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस ते करत असतात त्यावेळेस ते असं करा की ती एक सेवा आहे, आनंद आहे, एक उत्सव आहे. तुमचं जीवन स्वर्गासारखं सुंदर आहे. आज सद्गुरूंनी जो संदेश आपल्याला दिला आहे की त्यात सद्गुरू म्हणतात माझ्यासाठी जीवन हे तुम्ही काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही कसं करता याबद्दल आहे. तर तुम्ही जीवनात कुठल्या गोष्टी करता आणि त्या कशा करता याला सद्गुरूंनी जास्त महत्त्व इथे दिलेलं आहे. सद्गुरू म्हणतात की तुम्ही काय करता याच्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही त्या गोष्टी कशा करता. सपोज एखादी व्यक्ती असेल ती चित्र काढते, पण त्या चित्र काढण्याच्या पाठीमागे तिची भावना काय, तिची प्रेरणा काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे तुम्ही जीवनात अशा काही गोष्टी करतात की त्या गोष्टीमागे आपलं उद्दिष्ट, आपली प्रेरणा, मग आपलं एखादं कामाचं ठिकाण असेल किंवा बिझनेस असेल आपला, किंवा एखादी नोकरी असेल किंवा दोन व्यक्तीमधलं एखादं नातं असेल, ते नातं टिकवून ठेवण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी करतो, कशा करतो. पण मला ह्या वाक्यात जर असं वाटतं की तुम्ही काय करता आणि तुम्ही कसं करता, हे दोन्ही पण वाक्य मला महत्त्वाचे वाटतं. कारण आपण काही केलं तरच ते तुम्ही कसं करणार इथपर्यंत पोचणार आहे आपण. पण तुम्ही काय केलंच नाही तर आपण कसं तिथपर्यंत पोचणार. त्याच्यामुळं तुम्ही काय करता आणि तुम्ही कसं करता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. परंतु सद्गुरू एकाच वाक्याला महत्त्व देता की तुम्ही कसं करता. बस का. जीवन म्हटलं की कर्म, कारण श्वास जर घेतला तरच आपलं जीवन चालू राहणार आहे. आणि श्वास घेणे हे पण एक काय कर्म आहे. जीवनाची सुरुवात जी आहे ज्या श्वासापासून होते ते श्वास सुद्धा एक कर्म, ती क्रिया, ती करावी लागते. तुम्ही नाही केली तर ती घडते, हा भाग वेगळा, परंतु ती पण करावी लागते. आणि ती व्यवस्थित न केल्यामुळे आम्हाला प्राणायाम शिकवायची वेळ आहे. पाणी पिणं हे जीवनासाठी गरजेची क्रिया आहे, ती करावीच लागते. अगदी ज्याला स्वतःच्या जीवनाचं काही ज्ञान नाही असं लहान अबोध बालक, त्याला सुद्धा ताण लागतं. ते पाण्याला मम्मम म्हणत असेल, पण त्याला पाणी हवं आहे, ताण लागतो. त्याला हे कळतं मला ताण लागते, मला पाहिजे. त्याचं नाक दाबून धरलं, तोंड दाबून धरलं, तर त्याला गुदमरतो, तो त्याचा जीव कासावीस होतो आणि तो मोठ्या ताकदीने ते नाक आणि तोंड सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यालाही कळतं मला श्वास करायचे. श्वास घेणे एक क्रिया आहे, पाणी पिणे एक क्रिया आहे, भूक लागते, या मूलभूत गरजा आहे. तुम्हाला जर जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला श्वास घ्यावा लागेल, तुम्हाला पाणी प्यावं लागेल, तुम्हाला अन्न खावं लागेल. ह्या 3 क्रिया तर मूलभूत आहे. अगदी सर्वात आळशी माणूससुद्धा या 3 क्रिया करतो. नवे त्या घडतातच, ते शरीर त्याच्याकडनं करून घेत, कारण त्या शरीराला जगायचे. मग बाकी सर्व क्रिया ज्या आहेत त्या ऐच्छिक आहे. जेवढे तुम्हाला उच्च दर्जाचे महान व्यक्तिमत्व दिसतील, उच्च पदावरचे लोक दिसतील, ते आपल्या आरोग्याची खूप चांगली काळजी घेतात. जे कष्टाने तिथपर्यंत पोहोचले ते स्वतःची छान काळजी घेतात. तुम्ही काय खाता आणि कसं खाता, की मी खाण्याची क्रिया करता, सगळेच करता, पण ती कशी करता. खाण्याची क्रिया सगळे करता. कोण नॉनव्हेज खातं, कोण व्हेज खातं, कोण इंडियन फूड खातं, कोण चायनीज खातं, कोण इथं काय इटालियन खातं, सगळे खातच आहे. पण कसं खातं, ती क्रिया तुम्ही कशी करता.
तुम्ही काय करता ह्याला महत्व नाही, कसं करता ह्याला महत्व आहे, असं सद्गुरू आज आम्हाला सांगतात. काय करता याला महत्व नाहीच आहे, कारण तुम्ही ज्या गोष्टी करणार आहात त्या कुठेतरी तुमच्या आयुष्याला गरजेच्या आहेत. आणि एक दिवस तुम्हाला कळणार आहे मी चुकीचं करतोय, ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय हे तुम्हाला कुठेतरी आयुष्य लक्षात आणून देईल. मग ते तुम्ही कसं करता हे तुमच्या आयुष्यावर लक्ष देणार नाही. अहो मी प्राणायाम तर करतो रोज, अहो मी योगा करतो तरी पण मला हा त्रास, अहो मी नॉनव्हेज वगैरे काही खात नाही तरी पण मला आहे हेपेटायटिस बी. एखादा मनुष्याने कधी व्यसनच नाही केलं, कधी तंबाखू नाही, कधी पान नाही, सर पान पण नाही खाल्लं, कधी सिगरेट आणि बिडी तर दूर दूरपर्यंत वास नाही घेत माणूस, त्याला पण कॅन्सर होय. एका प्रख्यात हिरोच्या पत्नीला जेव्हा कॅन्सर झाला, ही गोष्ट आहे 20-30 वर्षापूर्वीची, तेव्हा ती जरा चकित झाली आणि धक्का बसल्यामुळे अमेरिकेत गेले तपासणीसाठी. पैसा भरपूर होता आणि तिथे डॉक्टरांना विचारलं की माझे मिसेस किंवा मी आम्ही दोघंही कधी धूम्रपान करत नाही, आम्ही कधी नॉनव्हेजसुद्धा खात नाही, आम्ही पूर्ण सात्विक आहार घेतो, आमची जीवनशैली चांगली आहे, मग आम्हाला आमच्या बायकोला कॅन्सर कसा? ते म्हणजे केमिकल फूड खातात नाही, तुम्ही रासायनिक शेतीतून पिकवलेला भाजीपाला खाल्ला, धान्य खाल्लं, फळं खाल्ले, म्हणून आहारातून तुम्हाला केमिकल आलेले, त्या केमिकलमुळे कॅन्सर होणार. म्हणजे महत्त्वाचं काय, तुम्ही किती शुद्ध राहता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कसं राहता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसं राहता हे महत्त्वाचं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता की माझ्यासाठी अगर सद्गुरूंच्या जागेवर भगवान श्रीकृष्ण जरी असते तर ते असेच म्हटले असते काय की तुम्ही काय करता हे मला महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही जीवनामध्ये काही करत असाल, म्हणजे अतिशय छोट्यातलं छोटं काम करत असाल, क्षुद्रामधलं शूद्र काम करत असाल किंवा उच्च कोटीचं काम, महान काम करत असाल, त्यांनी फरक पडत नाही. मी ते कसं, मग याची सुंदर गोष्ट अब्राहम लिंकनची मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. जेव्हा अब्राहम लिंकन अध्यक्ष झाले उतार वयामध्ये, हुशार आणि अतिशय निष्णात अशी व्यक्तिमत्व, प्रचंड गरिबीतून आलेलं, म्हातारपणापर्यंत अपयश, अनेक संकट आयुष्यामध्ये, कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या, शेवटी उतार वयामध्ये निवडूनही आले ना अध्यक्षही झाले अमेरिकेची. आणि जेव्हा बोलण्यासाठी सभेमध्ये उभे राहिले पहिल्यांदा, तर एका प्रांतामधून एक सिनेटर उभे राहिले त्यांची खिल्ली उडवण्यासाठी. त्यांना म्हटले का अब्राहम साहेब, म्हणजे तुमचे वडील म्हणे चांभार होत. असं बोलल्यावर अख्ख्या सभागृहामध्ये काय पिकला, हशा पिकला. त्यांनी सगळ्यांना हसू दिलं. आणि मग अब्राहम उभे राहिले, म्हटले महोदय धन्यवाद, तुम्ही मला आठवण करून दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. कदाचित आपण बोलला नसता असतं, कोणाला कळलंही नसतं की माझे वडील कोण होते, आपण उल्लेख केल्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे, मी तुमचा आभारी आहे. तर शरमला तो थोडंसं, पण खरं उत्तर अजून बाकी होतं. तो म्हणे सिनेटर महोदय, मला आपल्याला सांगायला खूप आनंद होतो की माझे वडील छोट्याशा खेडेगावामध्ये काम करत होते, लोकांची चपला बनवून द्यायचं, शिवून द्यायचं, दुरुस्त करून द्यायचे काम करत होते, परंतु त्यांनी बनवलेली चप्पल किंवा त्यांनी दुरुस्त केलेली चप्पल कधीच कोणाच्या पायाला चावली नाही. त्यांनी केलेल्या बनवलेल्या ज्या चपला होत्या त्या एवढ्या सुंदर असायच्या की शेजारच्या गावांमधली लोकंसुद्धा त्यांच्या चपला घेऊन त्यांच्याकडे यायचे. त्यांनी गरिबाकडनं कधी पैसे घेतले नाही. त्यांची एवढी हालाकीची परिस्थिती असून देखील त्यांच्या मनामध्ये परोपकार होता, दया आणि करुणा होती. माझ्या सिनेटर मित्रांनो, ते जेवढे उत्तम आणि एक संवेदनशील चांभार होते, तेवढा संवेदनशील आणि उत्तम अध्यक्ष मी जर या अमेरिकेचा बनू शकलो तर मला त्याहून खूप आनंद होईल, पण मला ते खूप अवघड वाटते. असं म्हटल्याबरोबर सगळं सभागृह उभं राहिले आणि सर्व टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या उत्तराचं स्वागत करू लागलं. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नाही, ते कसं करता हे महत्त्वाचं. मागच्या इतिहासामध्ये हजारो वेळा विश्व धर्म परिषद बसली असे, सर्व धर्मांचे प्रतिनिधी एकत्र येऊन आपापले विचार मांडतात, आपल्या आपल्या धर्माचा विचार मांडतात. तुम्हाला स्वामी विवेकानंदांची कहाणी सगळ्यांना थोडीफार माहिती असेल. जेव्हा शिकागोमध्ये अशी परिषद भरली, धर्म परिषद, तेव्हा सर्व जगामधून आपापल्या धर्माचे प्रतिनिधी आले होते. हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण जाणार म्हणून
स्वामी विवेकानंद यांची नियुक्ती. रामकृष्ण परमहंस त्यांचे ते शिष्य जेव्हा ते गेले त्यावेळेस मला वाटतं रामकृष्ण परमहंस नव्हते. मग त्यांच्या पत्नी मा, त्यांना मा म्हणायचं. आता तर स्वामी तर नव्हते, मग माची परवानगी घ्यायची म्हणून विवेकानंद गेले आणि मला म्हटले मा स्वयंपाक करत होत्या. मला अमेरिकेमध्ये आपल्या भारताचा धर्माचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. आपली परवानगी असेल, आपले आशीर्वाद असतील तर मी जाऊ शकतो. त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं ठेवलं. नरेंद्र बाळा, मला तुम्ही सुरी देतोस का? मला भाजी चिरायची आहे. सुरी उचलली, हातामध्ये दिली. हां, आता तू जाऊ शकतोस. त्याला थोडा धक्का बसला. पण काय प्रकार आहे हा? मा, तुम्ही असं का केलंस? माझ्याकडनं सुरी का मागितलीस? एरवी तुम्ही मला कधी काम सांगत नाही. मी नरेंद्र बाळा, तू ज्या देशाचं प्रतिनिधित्व करतो आहेस त्या देशाची संस्कृती तुझ्यामध्ये रुजलेली आहे की हे मला पाहिजे. म्हणजे तुम्ही कसं ओळखलं की माझ्यामध्ये ती संस्कृती रुजली आहे, मी ते प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम आहे? ते म्हणे मी हे बघितलं, जेव्हा तुम्हाला सुरी दिली, सामान्य माणसं सुरीचा धारदार भाग समोरच्याकडे करतात आणि मूठ स्वतःकडे ठेवतात, आणि ज्या माणसांमध्ये करुणा आहे, समोरच्याची काळजी आहे, ते धारदार भाग आपल्या हातात पकडतात आणि मुठीचा भाग समोरच्याला देतात. तुम्हाला जेव्हा सुरी दिलीस तेव्हा मुठीचा भाग तू माझ्याकडे केलास. जेव्हा स्वामी विवेकानंद पोहोचले शिकागो परिसरामध्ये, त्यांच्यापूर्वी सगळ्यांची भाषणं झाली. यांचा सगळ्यात शेवटी नंबर लागला. आपली जी गीता होती, हिंदू धर्माचं प्रतीक, हे सर्व ग्रंथ एकावर एक रचलेले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पायावर खाली ठेवलेली होती. सगळ्यात उंच वरती ख्रिश्चनची बायबल. तर जेव्हा ते उभे राहिले, ते पहिले वाक्य तर सगळ्या जगामध्ये गाजलेलं आहे. बंधनो आणि भगिनींनो, जो शब्द आजपर्यंत लेडीज अँड जेंटलमेन हा शब्द सोडून त्यांनी बंधनो आणि भगिनींनो हा शब्द जेव्हा वापरला, त्याच वाक्याला एवढ्या टाळ्या वाजल्या जेवढ्या टाळ्या आजपर्यंत कधी वाजले. कारण सर्व एकमेकाला नर आणि मादी समजतात. हिंदू धर्म हा त्याच्या पलीकडे विचार करतो. शारीरिक संबंधांच्या पलीकडे एक भावनिक संबंध असतात. त्याच्या पुढे एक जग आहे, त्याची दिशा दाखवणारं हे पहिलं पाऊल आहे. त्याच्याही पुढे जाऊन आमचं अध्यात्म असं सांगतं की शरीर पण नाही आहे, मन पण नाही आहे, ऊर्जा आहे, ती सगळ्यांची एकच आहे. मग ते उभे राहिलेने बोलायला सुरुवात केली. जेव्हा मी या ग्रंथांकडे बघतो तेव्हा मला असं कळतं की सर्व धर्मांचा जो आधार आहे ती आमची गीता आहे. त्याच्यासारखा मजबूत आधार या जगामध्ये दुसरा कुठल्याच संस्कृतीमध्ये नाही. कारण या जगामध्ये सर्वात पुरातन आणि जुनी जी संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती आहे. तिथे धर्माचा विषय नाही मित्रांनो. मी तुम्हाला एक कृत्य आहे, जे कृती आहे ती कशी केली जाते, मी कसं करता याला फार महत्त्व आहे. सर्वांनी भाषणं केली, विवेकानंदांनी पण केली, परंतु तुमच्या भाषणातून तुम्ही काय आहात हे कळतं. तुमच्या बोलण्यामधून जोपर्यंत तोंड उघडलेलं आहे तोपर्यंत प्रत्येकजण फार हुशार व्हा. जरी तोंड उघडलेलं नाही, असं गप्प बसलेला माणूस फार हुशार व्हा, गंभीर वाटतं. तोंड उघडलं का मग कळतं किती बुद्धिमान. सद्गुरू म्हणता, जीवनामध्ये तुम्ही काय करता, काही करा, काही खरं नाही पडत. कदाचित चांगलं असेल ते वाईट असेल. चांगलं वाईट हा तुमच्या मेंदूतला भ्रम आहे. हॅलो, या जगामध्ये काही पण चांगलं नाही आहे आणि काहीच वाईट नाही. याचा सदुपयोग करणं तुमच्या हातात आहे पूर्णपणे. संत कबीरांकडे एकदा एक शिष्य आला आणि त्या शिष्याला दीक्षा पाहिजे होती, ज्ञान पाहिजे होतं. मला ज्ञान हवं आहे. ते म्हणे जा एक ठिकाणी एक असा व्यक्ती आहे, त्याला जाऊन भेट. तो गेला त्या गावामध्ये आणि पाहतो ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी सर्व कत्तलखाने होते. तिथे एक कसाई होता. त्या कसायाच्या घरी याला पाठवलं, कसायाकडे ज्ञान घेण्यासाठी. हा क्षणभर थबकला, म्हणे अरे हा तर हत्या करतो, मांस कापतो आणि ते विकतो, तो मला ज्ञान देणार, गुरुज्ञान देणार. जेव्हा तो त्याच्याकडे गेला आणि त्याच्या समवेत जेव्हा राहिला तेव्हा त्याला कळलं की तो फक्त शरीराने ते काम करतोय, अंतःकरणामध्ये तो फुलांचा व्यवसाय करतो. जसं एखाद्या माळ्याने फुलांचा व्यवसाय करावा
कशा प्रकारे तो फक्त बाह्यदर्शनी असा दिसतो की तो हे कसायचं काम करतो, म्हणजे तुमच्या आतमध्ये भाव कसे आहे तुमचे, हे एवढं सोपं नाही जे त्या कसायाने केलं होतं. एकदा दशरथ राजाकडे साधू आले. त्या साधूंना कोणीतरी सांगितलं होतं की दशरथ राजा हा संन्यासी माणूस, तो म्हणे 3 मुलं आहे या 3 बायका आहे, त्यांना मुलं आहे, एवढा परिवार आहे, राजा आहे, आणि काय सांगता म्हणे संन्यासी आहे, काय बोलता म्हणे जा आणि तपास म्हणे. ते आले त्यांच्याकडे आणि मी महाराज मला तुमच्या समवेत राहायची परवानगी मिळाली. तू म्हणे परवानगी आहे. आणि जेव्हा ते त्यांच्याबरोबर राहू लागले एक दिवस त्यांनी म्हटले मला तुमच्याकडनं ज्ञान पाहिजे. तुम्ही म्हणे संन्यासी आहात, संन्यस्त आहात, कसं काय शक्य आहे, संसार करून तुम्ही संन्यस्त कसे असू शकता. मी तर आजपर्यंत संसार सोडून जंगलामध्ये राहिलेले ज्यांनाच मी संन्यस्त समजतो. विचारत असताना तेवढ्यामध्ये एक सेवक आला. तो म्हणे महाराज महाराज घात झाला. म्हणे काय झालं. म्हणे काही नाही, महालाला आग लागली. ठीक आहे थोडा वेळ थांब, आमचा सत्संग चालू आहे. साधू म्हणे अहो महाराज महालाला आग लागली, तू तिकडे लक्ष द्या. ते म्हणे ठीक आहे बघूया आपण आपण आपली चर्चा करूया. तर म्हणे संन्यासाची लक्षणं काय असतात. साधू संत ऐसे जाण जे देही उदास, असं काहीतरी सांगलं त्यांना. ते साधू संत देहामध्ये असतात पण देहाबद्दल ते उदास असतात. त्यांना मान सन्मान अपमान, खायला भेटलं नाही भेटलं, पंचपक्वान्न भेटलं, शिळी भाकर भेटली, काही फरक पडत नाही त्यांना. की शिळी भाकर पण पंचपक्वानासाठी का. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. हे आत्ताचं पिक्चरमधलं गाणं नाही आहे तेव्हा बस मी. मग ज्यावेळेस ती चर्चा चालू होती परत तो सेवक धावत आला उसरा. महाराज महाराज अतिथीगृहाला आग लागली. तो साधू तर ताडकन उभा राहील कारण तो तिथे राहत होता. दशरथ राजा म्हणे अहो महाराज बसा, उद्विग्न का होता एवढे, तुम्ही एवढे तणावामध्ये का आलात, बसा शांत बसा. नाही नाही महाराज माझा गाठोडा आहे त्याच्यामध्ये जळून जाईल. मग महाराज म्हणे आपण अध्यात्माच्या गोष्टी, माझा अख्खा महाल जळतोय, तुझा साधा गाठोडा जळतोय, माझा महाल जळतोय तरी मी शांतपणे बसलो आहे, तुझा स्वतः गाठोडा जळतोय तरी तुझा जीव खाडीवर झाला. काय ते गाठोड्यामध्ये. माझ्या महालात तर एवढं लाखो करोडो रुपयांचं संपत्ती आहे. तेव्हा त्या साधूच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. संन्यस्त भाव काय असतो. क्षणामध्ये सर्व त्याग करून देण्याची जी तयारी ज्याच्याकडे असते ना, जसं कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाण्याला स्पर्श करून देत नाही, तसं संन्यस्त माणूस हा संसारात राहू नये, कामना वासना यांना स्पर्श करू देत नाही. मोन माया लोभ यापासून पूर्णपणे अलिप्त असतो. सद्गुरू आम्हाला काही संपलंय. तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही श्वास घेता ना, सगळेच घेता, काय फरक पडतो, पण तुम्ही कसा घेता. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला खूप राग आला तर एकच काम करायचं, दीर्घ श्वास घेऊन की 5. तुम्ही आता मारामारी करणं राहिला, शिव्या देऊ राहिला तर एकदम म्हणजे त्या भावामध्ये सगळ्या आतमधून असे एकदम सगळी ट्रॅफिक जाम झाली शिव्यांची, आता एक एक बाहेर पडणार आहे. आणि तुम्ही अशा फक्त काय करा, दीर्घ किती श्वास घ्या 5. तुम्ही शिव्याच नाही देऊ. तुम्हाला टेन्शन आलं, खूप खूप घाबरले, 5 श्वास घ्या दीर्घ. श्वास तुम्ही कसा घ्या यालाच तर प्राणायाम म्हटलेलं. एक छोटा श्वास, जो जी क्रिया आम्ही सर्व करतो पण कशी करतो. ध्यानमुद्रा करून श्वास घे, पद्मासन घालून श्वास घे, वज्रासनामध्ये बसून श्वास घेणं, हे वेगवेगळे प्रकार आहे. शरीराचा वेगवेगळा त्याच्यावर काय होतो प्रभाव. सेम तुम्ही पाणी पिता. आता कुठेतरी लोकांना कळायला लागलं की पाणी पिताना खाली बसून पाणी पिलं, खाली बसून मांडी घालूनच जेवलं पाहिजे. पाणी खाली बसून पिलं पाहिजे, किमान गुडघे वाकून तरी पिलं पाहिजे, नाहीतर तुमचे गुडघे लवकर खराब होतात. म्हणजे आध्यात्मिक जीवन कसं असावं हे सोडून द्या. पहिलं सांसारिक जीवन तुम्ही स्वस्थपणे जगला पाहिजे. म्हणून पहिलं शरीराच्या बाबतीत तुम्ही जे काही करता ते कसं करा हे फार महत्त्वाचं आहे. आहार घेताना कसा घेतला पाहिजे, पाणी पिताना कसं पिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे दूध पिताना उभ्याने पिलं पाहिजे, पाणी पिताना बसून पिलं पाहिजे. पण आम्ही उलटतो, दूध बसून पी आणि पाणी उभे. मग उलटी कार्यक्रम करण्यामध्ये फार आनंद आहे. मग जीवनामध्ये आपण कुठलीही गोष्ट करा तुम्ही जीवनामध्ये, पण ती कशी करता. हल्ली माणसं प्रेम करता एकमेकावर, कसं करता. अजिबात प्रेम करत नाही, ते शरीराच्या वासना पूर्ण नाही.
त्या वासना पण त्यांना पूर्ण करता येत नाही. समजा तुम्ही जेवण करायला बसले, जेवणाचा भोग ज्यावेळेस तुम्ही घेता तेव्हा तुम्ही जे डिश, आवडती डिश खाण्यासाठी तुम्ही गेला, तिथं गेल्यानंतर तुम्ही जो आहार, जो घास तुमच्या तोंडामध्ये घेताय, तुम्ही त्या घासाबरोबर त्याचा डोळे बंद करून असा आस्वाद घेता का? कधी घेता? क्वचित कधीतरी अचानक एखादा घासाचा तुम्ही आस्वाद घेता, पण दुसरा घास परत टी व्हीकडे लक्ष, मोबाईलकडे लक्ष, इकडं कोणी कधीतरी ओरडलं तिकडे लक्ष, इकडे लक्ष, शेजारून मुंगी झाली तर तिच्याकडे लक्ष, या घासाकडे. अशा पद्धत जोराला निघायला पाहिजे. मग ते विचारायला सांगण्याचं तात्पर्य, आपण जे काही करतो ते कसं करतो, ते करण्याची योग्य पद्धत ही फार महत्त्वाची आहे जीवनामध्ये. जीवन जगताना तुम्ही काहीही करा, पण ते अतिशय सुंदर प्रकारे करा. जागतिक वक्ता आणि लेखक शिव खेरा काय म्हणतो, सफल लोग वही काम करते जो आम लोग करते, बस उनके करने का ढंग अलग होता है. एखादा पावड्यावाला सगळ्यात तुमच्या शहरामध्ये फेमस असतो का? तो पण त्या डाळीच्या पिठापासून आणि पावापासूनच पावडी तळीत असतो, पण त्याचा करण्याचा तो कसं करतो याचा ढंग वेगळा असतो, फॉर्म्युला वेगळा असतो. हॅलो, तुम्ही कोणतीही गोष्ट करा, पण ती करताना पूर्णपणे समर्पित होऊन करा. मग तुम्ही मला विचारायचं ते करण्याची पद्धती कोणती चांगली आहे, सद्गुरूंना नेमकी काय सांगायचं आहे, ते कसं करावं, म्हणजे कसं करावं? अगदी सोपं आहे. देहभान विसरून करावं, बस. तुम्हाला बाकी काहीच अर्थ नाही. बाकी फॉर्म्युले शोधण्याची गरज नाही. फॉर्म्युला तुम्ही आपोआप शोधा. काय करणं, जे काही कराल तन मन धन अर्पून करा, बस. स्वतःला वेगळं शिल्लक ठेवूच नका. मी करतो असं म्हणायला सुद्धा भावना शिल्लक ठेवू नका. मी केलं असं सुद्धा तुम्हाला जाणवता कामा नये. तुमच्याकडनं घडलं, ते कसं झालं मला माहीत नाही, पण जा हे लेवलला जाऊन तुम्ही जर एखादी गोष्ट करायला शिकले, कुठलीही गोष्ट अशीच करा. तुम्ही जोपर्यंत शरीर आणि मन तुमचं त्याच्यामध्ये समर्पित होत नाही, एकरूप होत नाही. कोणीतरी मला विचारतं, सर तुम्ही ड्रायव्हिंग एवढी फास्ट करता किंवा एवढी तुम्ही कमी वेळेमध्ये अतिशय सुरक्षितपणे पोहोचता, एवढ्या वर्षापासून करता, तुम्हाला कधी भीती किंवा तुम्हाला कधी असं प्रसंग का नाही आला? काहींना असं वाटतं नाही यांच्यावर दैवी आशीर्वाद आहे. तसं नाही येते. जेव्हा तुम्ही एखाद्या वाहनामध्ये बसता त्यावेळेस तुम्हाला त्या वाहन बनता. संत तुकाराम महाराज काय म्हणता, अनु रेणू एवढा तोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तो तुका अनु रेणू एवढा छोटा पण होऊ शकतो आणि आकाशा एवढा विशाल पण होऊ शकतो. तसं तुम्हाला बनता आलं पाहिजे. स्वतःला विलीन करता आलं. तुमच्यामध्ये विरघळण्याची ताकद असेल ना, तर तुम्ही पिंडामध्ये पण येऊ शकता, छोट्याशा सेलमध्ये, कोशिकामध्ये, एका पेशीमध्ये, आणि तुम्ही ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पण विस्तारित होऊ शकता. हे ब्रह्मांड स्वतः बनू शकता क्षरामध्ये. पण त्यासाठी तुम्हाला ऊर्जा स्तरापर्यंत पोहोचवलं आहे. आपल्यामध्ये किती शक्ती आहे, ही शक्ती आम्हाला कळण्यासाठी आम्ही साधना केली पाहिजे, आणि त्याच्यासाठी त्याला थोडं तापवलं पाहिजे शरीरात. बरोबर आहे ना? आणि म्हणून सद्गुरू इथं सांगता, तुम्ही कसं करता आणि जो करणारा आहे त्याची क्षमता वाढवता किती, त्याला फार मत. स्वतःची क्षमता जर वाढवली तर तुम्ही करण्याची पद्धत काय घेऊ शकता. एखादा सायकलवर बसलेला आहे, सायकल त्याने किती जरी स्पीडनी चालवली तरी ती मोटरसायकलची बरोबरी करू शकत नाही. त्याला ट्रान्सफॉर्म करावं लागेल स्वतःला. ज्यावेळेस जो सायकलवर मोटरसायकलवर जाईल ना, त्यावेळेस तो गतीची मर्यादा ओलांडू शकतो. बरोबर आहे? होय, तसंच आहे. तुम्ही तुमचे शरीर, परमेश्वराने माणसाला शरीर असं दिलेलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये रूपांतरण करू शकता. आणि म्हणून सद्गुरूंना एवढंच म्हणायचं आहे का तुम्ही कुठलीही गोष्ट जीवनामध्ये कशी करता, तर तुम्ही स्वतःला विसरून करता. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरून करता तेव्हा प्रकृतीचं साधन बनता. जेव्हा तुम्ही स्वतःला जागरूक ठेवून करता तेव्हा अहमभावाने करता, त्याच्यामुळे ती चुकीचं आहे. विकृत तुम्ही करता म्हणून तर समस्या आहे. करू द्या प्रकृतीला तुमच्या मात्र. म्हणून करण्याची खरी पद्धत काय, तन मन धन अर्पून. एकदम सहज जीवन पाहिजे माझं. पाठीमागची हिस्ट्री नको, भविष्याची कुठली चिंता नको, बस. कुठला दबाव नाही, कुठली चिंता नाही, कुठलं दुःख नाही. आजचा जो क्षण चाललेला आहे हा क्षण पूर्ण नवा कोरा आहे, आणि एवढं एकच माझं जीवन आहे, बाकी काहीच नाही. एवढं जो लक्षात ठेवतो करतो त्याच्याकडनं नेहमी सुंदर काम. आणि म्हणून सर्वांनी आपण जे काही करतो, मग ते तुमचं जेवण असेल, श्वास घेणं असेल, तुमचं काम असेल, तुमचं एखाद्याबरोबरचं बोलणं असेल. आम्ही बोलतो एकाबरोबर लक्ष दुसऱ्याला असतात. तो ऐकत असेल का? त्याला ऐकवण्यासाठी सासू बोलीन सुनीला हित बोल लोक म्हणतात
मी एका दगडामध्ये अनेक तीर मार, किती शिकार करशील ती करू, तुझी पण शिकार होणार जेमली. तर जीवनामध्ये जे काही करतो आपण, रिलेशन्स, नाते सांभाळतो, एकमेकाबरोबर संबंध तयार करतो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पारदर्शक असलो पाहिजे. आणि ते कधी असू, जेव्हा आपण वर्तमान काळामध्ये असू, अत्यंत प्रामाणिकपणे सर्व. आता या क्षणी माझ्यासाठी तुम्ही सर्व महत्त्वाचे आहात, बस हा क्षण महत्त्वाचा आहे, हे महत्त्वाचं आहे जे मी करतो आहे. याच्यापूर्वी मी काय केलं होतं आणि मी काय होतो, मी कोणाशी काय बोललो होतो, माझी कोणाशी काय म्हणजे वचनं होती, मला ह्याच्याशी काही घेणं नाही आहे. आता जे चाललेलं आहे त्याच्याशी मी पूर्ण समर्पित आहे. ह्याच्यानंतर काय होणार आहे, मी कुठे असणार आहे, मलाच माहीत नाही. अशा पद्धतीने एकदम पूर्णपणे समर्पित आणि पूर्णपणे वाहून घेऊन जेव्हा आपण जगतो, मग विचार थांबलेले असतात, शरीराच्या क्रिया थांबलेल्या असतात, शरीराचे तहान, भूक, त्याचे श्वास हे सगळं विसरलेलं असतं. ह्या अशा परिस्थितीला तुम्ही जे काही करा ते जगामध्ये सर्वोच्च निर्मिती असे असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका शहरामध्ये एक भिकारी होता, त्याचं वय 50च्या आसपास आलं होतं. त्याला त्याच्या भिकेच्या त्या पात्रामध्ये त्याला एक वेली रिंग सापडली, अतिशय मौल्यवान. आणि ती रिंग त्याने घेतल्यानंतर त्याने सहज, त्याला वाटलं संध्याकाळी की आपण किंमत काय की थोडं, त्याची $4000 तिची काय होती किंमत, त्याचं तर आयुष्य बदलून गेलं असतं. त्याला क्षणभर वाटलं ही विकावी आणि आपलं जीवन बदलून टाकावं. पण नंतर का झालं कोणास ठाऊक, त्यांनी परत आला आणि जिथे बसलेला होता तिथेच बसला. तर ज्या मुलीची ती वेडिंग रिंग होती, ती मुलगी आली, अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये होती. तिने कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने वर्षभर कष्ट करून तिने ती कमावली होती. तिचा मित्र आणि ती, या दोघांनी ज्यावेळेस ती एकत्र पैसे जमवून ती कमावली आणि त्यांना आता ती सेरेमनीमध्ये साजरी करायची होती, तर हरवली. कदाचित यांना पैसे देण्याच्या नादामध्ये ती पडली असेल. जेव्हा की परत मिळाली त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी काय केलं, त्या भिकाऱ्याची पोस्ट बनवली आणि त्याचा रील बनवून इंटरनेटवर अपलोड केलं. त्या भिकाऱ्यासाठी त्या मुलांनी आणि अजून काही मुलांनी असे एक फंड स्थापन केला त्याच्या मदतीसाठी. त्याच्यामध्ये काही $1,00,000 फंड जमा झाला. त्याला अनेक न्यूज चॅनल्सवाल्यांनी त्याची मुलाखत घेतली, तो सेलिब्रिटी बनला. काही दिवसांनी TV न्यूज चॅनलवरती त्याच्या फॅमिलीच्या लोकांनी त्याला ओळखलं आणि त्याची फॅमिली त्याला मिळाली. सुंदर अशा प्रकारे व्यवसाय करत तो आता तो भिकारी सुंदर असा आयुष्य तो. बघ, त्याने $4,000 काय केलं असतं, समजा मिळाले असतं, काय केलं असतं. फार तर काय येतं अमेरिकेसारख्या देशांमध्ये $4,000 काय येतं. तिथे ज्यांच्याकडं कार आहे स्वतःच्या, ते सुद्धा भिकारी आहे. ते सुद्धा कारमध्ये राहतात, घर नाही राहिले. कारमध्ये राहणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे न्यूयॉर्कमध्ये. हॅलो, कशात राहतात, उलट कार पार्क करायची सुद्धा भाडी द्यावं लागतं. 2 वेळेचं अन्न खाऊ शकतील एवढे सुद्धा त्यांच्याकडे पैसे मिळत नाही आहे. सरकार 1 वेळेचं अन्न देतं. अशा परिस्थितीमध्ये या माणसाने असं करावं. मुळात मुद्दा असा आहे की तो व्यक्ती जो आहे त्याने भिकारी जरी असला तरी तो विचारांनी भिकारी नव्हते, म्हणून परमेश्वराने त्याला श्रीमंत बनवलं. काही माणसं श्रीमंत असतात पण आतमधून भिकारी असताना मग त्यांना पुढच्या जन्मी तो भिकारी बनव, नाही ते कधी कधी याच जन्म. म्हणून मित्रांनो, तुम्ही काय करता याला किंमत नाही. हा भिकारी आहे आणि हे बिझनेसमॅन आहे. सिंगणिया माहिती आहे, सिंगणिया आपल्या उत्तर वयामध्ये सध्या कॅब चालवतोय. सिंगणिया रेमंड सर्किस यांचे शोरूम्स आहे, त्याचे मालक. मुलाने सुनेने सगळी प्रॉपर्टी काढून घेतली. गेलं रस्त्यावर ना बापाला मी सासरे. सांगायचं तात्पर्य काय आहे, तुम्ही काय करता हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसं करता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्यावेळेस ते करत असतात त्यावेळेस ते असं करा की ती एक सेवा आहे, आनंद आहे, एक उत्सव आहे. तुमचं जीवन स्वर्गासारखं सुंदर आहे. मग काही काय. धन्यवाद.